नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगडचे महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री सरूबाई ज्ञानदेव पेसोटे पाटील यांचे 99व्या वर्षी वृद्धापकाळानं देवगड इथे रविवारी सकाळी निधन झालंय। त्यांच्या अंत्यदर्शनासाठी श्री क्षेत्र देवगड इथे राजकीय क्षेत्रामधील मान्यवरांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून विविध संत महंत भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। भास्करगिरी महाराजांच्या मातोश्री सरूबाई पेसोटे यांच्या निधनाचं वृत्त समजता सकाळपासूनच भाविकांची श्री क्षेत्र देवगड इथे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या संत महंतांसह हजारो भाविकांनी अंत्यदर्शन घेतलंय। संध्याकाळी मंदिर प्रांगणामधून टाळ मृदुंगाच्या गजरात अंत्ययात्रेस प्रारंभ झाला। या अंत्ययात्रेमध्ये विविध गावाच्या भजनी मंडळासह संत महंत राजकीय क्षेत्रामधील मान्यवर सहभागी झाले होते। प्रवरामाई काठी अन्नपूर्णा प्रसादालयाच्या प्रांगणामध्ये ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषामध्ये महंत भास्करगिरी महाराज यांचे ज्येष्ठ बंधू मधुकर आबा पेसोटे पाटील यांनी स्वर्गीय सरूबाईंच्या पार्थिवाला अग्निडाग दिलाय। तर यावेळी झालेल्या अंत्यसंस्कार समयी संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे अध्यक्ष देवीदास महाराज म्हस्के, उद्धवजी महाराज मंडलिक तसेच हरिभक्तपरायण सारंगधरजी महाराज, गोविंद महाराज जाटदेवळेकर, भागवताचार्य समाधान महाराज शर्मा आळंदी येथील, बाजीराव महाराज चंदेले नाना तसेच कैलासगिरी महाराज शालिनीताई विखे पाटील, विश्व हिंदू परिषदेचे आप्पा बारगजे तसेच केशव महाराज उखळीकर, शिवाजी महाराज देशमुख आळंदी येथील डॉक्टर नारायण महाराज जाधव, आमदार विठ्ठलराव लंघे, राजश्रीताई घुले, सुनील गिरीजी महाराज, ऋषिकेश नाथ महाराज, नेवासा भानस हिवरे, भोकर येथील महानुभव देवस्थानच्या महाराजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे। वेदशास्त्र संपन्न ब्रह्मवृंदांनी केलेल्या पूजाविधीमध्ये महंत भास्करगिरी महाराज, उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज सहभागी झाले होते। यावेळी झालेल्या अंत्यसंस्कार प्रसंगी राज्यभरामधून आलेल्या हजारो भाविकांसह सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रामधील नेते आणि पदाधिकारी इथे उपस्थित होते। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।